निराधारांना आधार देण्याचे मुस्तफा मुजावर यांचे कार्य कौतुकास्पद। निवारा या संस्थेच्या माध्यमातून बेघर आणि निराधार लोकांना आधार देण्याचे मुस्तफा मुजावर यांचे कार्य कौतुकास्पद आणि अतुलनीय असे आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शाह यांनी काढले। आचार्य विनोबा भावे यांचा सहवास लाभलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्वर्गीय लतिका गांधी यांच्या जयंतीनिमित्त निवारा या संस्थेत आयोजित कार्यक्रमात डॉक्टर शाह बोलत होते। लतिका गांधी फाउंडेशनतर्फे लतिका गांधी यांचे सुपुत्र मनोज गांधी यांच्या वतीने निवारा केंद्रातील सर्वांना भोजन देण्यात आले। तसेच मुजावर यांचा थोर व्यक्तिमत्व असा किताब देऊन सत्कार करण्यात आला। डॉक्टर शाह म्हणाले, निराधार आणि बेघर लोकांना आधार देण्याचे मुजावर यांचे कार्य खरोखरच आदर्श असे आहे। केवळ घोषणाबाजी करण्यापेक्षा समाजात आज अशा कामाची खरी गरज आहे। लतिका गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन झाले। ज्येष्ठ निवेदक विजय कडणे यांनी प्रास्ताविकात मुजावर यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली। ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे, पत्रकार JY पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक थोरात, उमर गवंडी यांचे निवारा केंद्राच्या कामाची माहिती देणारी भाषणे झाली। लतिका गांधी फाउंडेशनचे कबीर मखदूम यांनी या फाउंडेशनतर्फे सुरू असलेल्या कामाची माहिती दिली। यावेळी कुंभशिल्प साप्ताहिकाचे संपादक नित्यानंद कुंभार, साहिल मखदूम उपस्थित होते। एखाद्या व्यक्तीमुळं एखाद्या शहराचं आणि जिल्ह्याचं नाव मोठं होतं आणि त्यांना सहकार्य केलं तर आणखीन सुद्धा एखाद्या बागेमध्ये जशी फुलं उमलतात मुस्तफा हा शब्द अरबी भाषेतनं आलेला आहे, लक्षात घ्या। आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, परमेश्वरानं निवडलेला माणूस असा त्याचा अर्थ आहे। मला असं वाटतंय की परमेश्वरानं मुस्तफाची निवड ह्या कामासाठीच केलेली असेल, हे काम करण्यासाठी म्हणून केलेली असेल। चेष्टा आहे काय मला सांगा, आपण नेहमी पुढाऱ्यांची भाषणं ऐकतो, मंत्र्यांची भाषणं ऐकतो, आम्ही हे करू ते करू, विकास करू, अमुक करू। एवढं काम करायचं, एवढं हे सोपं आहे काय मला सांगा? एवढं काम सुद्धा ज्यांच्या हातनं होत नाही त्यांना आपण पुढारी म्हणून मिरवतो ते सगळेजण। परंतु हा मुलगा आज इतके दिवस इथं काम करतोय, काय आधार आहे? काही वेळेला त्याला भयंकर त्रास झाला असेल, महापालिकेत असेल, महापालिकेची यंत्रणा आपल्याला माहित आहे कशी असते ती, महापालिकेची यंत्रणा, शासकीय यंत्रणा, तिथं कितीतरी वेळा त्याला त्रास झाला असेल। काही ठिकाणी अक्षरशः मला वाटतं हुटआउट सुद्धा केला असेल, किंमत दिली नसेल। या लोकांना सगळ्यांना एकत्र आणणं, त्यांची व्यवस्था करणं, त्यांच्याकरता हे करणं, ही शाळा उपलब्ध करून दिली। सुदैवानं मला वाटते मी या शाळेमध्ये 1 वर्ष शिकत होतो, या 8 नंबर शाळेमध्ये। मी आता सरांना म्हणलं, डॉक्टर साहेबांना, की भगवंतराव ओलेकर नावाचे आमचे मुख्याध्यापक इथं होते आणि ते अतिशय खास ढंगामध्ये आम्हाला शिकवायचे। मला वाटतं नंतर पागे सर, मधुकर पागे सुद्धा इथं मुख्याध्यापक होते। अशा या शाळेमध्ये आता तुम्हाला कोणाला माहित नाही, या शाळेसमोर रेल्वे लाईन जायची जुनी, सांगली मिरज शटल सर्व्हिस, ती रेल्वे लाईन या आम्ही रुळावरनच, मी मार्केट यार्डमधनं भाई ताराजन शाळेच्या बाहेर आउट हाऊसमध्ये आम्ही राहायचो त्या घरामध्ये, आणि तिथनं मी रुळावरनं इथं या शाळेमध्ये यायचो। तर ती आठवणी मला या शाळेच्या निमित्तानं जाग्या झाल्या। तर मार्फत हे आधार केंद्र जे चालवलं जाते, प्रथमतः मुस्तफा यांना माझा मनापासून नमस्कार आहे। खरं होतं ही एवढं मोठं कार्य करायची साधी गोष्ट नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान कोणी पण सहयोगी होतं, पण दुःखाच्या क्षणी जे मदत करणं किंवा निराधारांना जे आधार देणं हे काम अतिशय अवघड आहे। खरं मला तर एखादा आपण काहीतरी मदत करत असतो, कोणाला 5 रुपये द्यायचं म्हणजे आपण 10 वेळा विचार करतो, परंतु एवढी सगळी 253 तुम्ही म्हटल्याप्रमाणे 253 जणांना या ठिकाणी आणणं, जगवणं, त्यांचं पालन पोषण करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही। हे खरं म्हणलं तर कार्य अतिशय अतुलनीय असं कार्य आहे खरं म्हणलं तर। आणि अशा कार्यासाठी तुम्हाला आणि या सौदे बेघर केंद्राला माझा खरं म्हणलं तर मनापासून सलाम आहे आणि त्याचा आपण स्वीकार करावा, एवढी बोलतो आणि मी धन्यवाद। लतिका गांधी फाउंडेशनला आमचा मुस्तफा आमचा आदर्श आहे, त्यात काही वादच नाही आहे। कारण मुस्तफा सारखा कधीतरी घडणारे लोक असतात, कारण ज्यांना कोण नसते त्यांचा वाली परमेश्वर असतो, आणि परमेश्वर
ज्याच्या मार्फत काम करत असतोय तशाच लोकांना तो पाठवत असतो. त्यात आमचा मुस्तफा आहे. तर मी लतिका फाउंडेशनला परत एकदा शुभेच्छा देतो की त्यांचं काम असंच राहून देत. शाळा असतील, शाळेत पिण्याची सोय असून देत. त्याचबरोबर माझ्यामध्ये सर माझ्यासमोर 4 का 5 कार्यक्रम संस्था फक्त सहस्त्रबुद्धे सर बोलतच असतात, पण तो करून दाखवणारी संस्था एक तुमचीच आहे. फार मोठमोठे आश्वासन असतात, मी असं करतो, मी तसं करतो. तर आमचे बडे भाई आहेत कबीर भाई, त्यांच्या मार्फत माझ्याकडे 20 ते 25 लाख रुपये आतापर्यंत त्यांनी 5-6 शाळांना माझ्या समोर दिले. कॅम्प्युटर सरकारचं नुसतं कॅम्प्युटर 20 ते 25 कॅम्प्युटर आम्ही बोलल्यानंतर दिला सगळ्या त्या संस्थेत. हे समता भाव आहे आणि मुस्तफाबद्दल काय बोलायचं मला शब्दच नाही आहे. एक पानपट्टी चालवणाऱ्याचा मुलगा हां, आज एका मुलाला सांभाळायला श्रीमंत लोकांना एका पोराला सांभाळायला अवघड वाटतं. हे कटू सत्य आणि एवढ्यानं सगळ्यांना सांभाळायचं ते देवतच आहे. समजलं की नाही? आता मुस्तफाचा अर्थ सांगितलं. खरं यू आर रिअली ग्रेट. आणि तुम्हाला हे पुरस्कार देतो मी काही नाही आहे, हे एवढे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत ना, ते फार मोठे आहेत. मी बघतो यातले काही मंडळी आहेत इथून 2 नंबरचा मनुष्य आहे, त्याला मी नेहमी सांगलीत बघितलेलं. 2 नंबरचा आहे, सांगलीत बघितलं आहे मी. हां, आणि बऱ्याच लोकांना मी चेहऱ्यावरून ओळखतो. आणि एवढं मोठं काम कुणीच करू शकत नाही. आणि मला म्हणायचं आहे तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. तुला पण चांगलं व्हायचं आहे. हां, सगळेजण तुम्ही चांगले व्हा. आणि परत एकदा नमस्कार मी काय मी करत नाही, तर तुमच्यासारखे सगळे दानशूर लोक मला देतात आणि मी ते योग्य ठिकाणी देतो आणि त्याला म्हणतो की हे त्याला दिलेलं आहे, हे तुमची पोच होती का, एवढंच करतो. आणि असंच मला आणि ध्येय मोठं करायचं आणि अजून भरपूर करायचं आहे. तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद मला जर आणि मिळाला ना, मी आणि भरपूर काही करू का. एवढं बोलताना तुम्ही इथं आला तेवढा आभार मानतो. नमस्कार. आमच्या संस्थेचे संस्थापक श्री मनोज गांधी हे इथं नाही आहेत. 40-45 वर्षे अमेरिकेत स्थायिक आहेत. त्यांच्या कल्पनेनं मुस्तफाचं त्यांनी वाचलं होतं की त्याचा एक सत्कार करायचा. त्या हिशोबानं हा योग आलेला आहे आणि त्या हिशोबानं त्यांचा आपण एक छोटासा सत्कार करतो आहे. आपण सर्वजण इथे जमलात, त्यामुळे सर्वांचे आभार. आपण बिन जमलात, ऐकलात मुस्तफाविषयी संपूर्ण, त्यामुळे सर्वांचे आभार. हां हां, जाऊ दे पुढं. हां पुढं. हां ठीक आहे, जाऊ दे पुढं. पुढं पुढं. तानाजी इकडं जिलेबी एक दिली का? जिलेबी हे कार्यकर्ता कोण आहे? ज्याने घेऊन गेले त्यांना जिलेबी. बस बस बस.